एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करायची असेल तर आपण त्याच्यासाठी भरपूर सगळ्या गोष्टी करून बघतो, जसं की 369 मेथड आहे, 555 मेथड आहे, पिलो टेक्निक आहे. बट या सगळ्या गोष्टी करून सुद्धा ती गोष्ट मॅनिफेस्ट होत नाही किंवा आपल्याला जी हवी ती गोष्ट मिळत नाही. असं का बरं होतं? याच्यामध्ये सगळ्यात मोठी गडबड आपण करतो ती म्हणजे आपल्या मॉर्निंग आणि इव्हनिंग रुटीन. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की उद्याची कामं आहेत ना, तर उद्या सकाळी उठल्यानंतर मी डिसाईड करेल की मला उद्या दिवसभर काय काय करायचं आहे आणि मग मी प्लॅन करून ते कामं करेल. पण तुम्हाला माहितीये, आज आपल्या दिवसामध्ये ज्या पण काही गोष्टी झालेल्या आहेत त्या सगळ्याचा ताण, त्या सगळ्याचा भार घेऊन आपण झोपतो आणि दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर तो ताण आपल्या मनामध्ये तसाच असतो. भले आपण जरी म्हणत असलो की हे काल झालंय, कालची गोष्ट आहे, पण तरी सुद्धा आपलं मन, आपला ब्रेन ती गोष्ट ऍक्सेप्ट नाही करत, कारण आपण त्याच्यावरती पूर्णपणे काम करत नाही. बऱ्याचदा असं होतं की रात्री झोपायच्या आधी आपण फोन स्क्रोल करत असतो, आपण काही लॅपटॉपवरती काम करत असतो आणि त्याच्यानंतर आपण लगेच झोपून जातो. आपल्या ब्रेनला आपण कुठल्याच त्या आज्ञा देत नाही ज्यामुळे आपला दुसरा दिवस प्रोग्राम्ड जाईल. आपल्याला खूप सिंपल रुटीन फॉलो करायचं आहे. त्यामध्ये मी तुम्हाला एक इव्हनिंग रुटीन सांगणार आहे आणि एक मॉर्निंग रुटीन सांगणार आहे. नमस्कार, माझं नाव आहे स्नेहल साळुंखे. मी योगा आणि मॅनिफेस्टेशन कोच आहे. गेली 10 वर्षांपासून मी लोकांना त्यांच्या आयुष्यामध्ये हेल्थ, मनी, करिअर, रिलेशनशिप या प्रॉब्लेमसाठी गाईड करते आणि माझ्यासोबत हजारो लोकांनी काम करून त्यांची लाईफ त्यांना जशी हवी आहे तशी मॅनिफेस्ट केलेली आहे. तर सुरुवात करूयात आपल्या इव्हनिंग रुटीनला. आपण संपूर्ण दिवसभर काम करतो. संध्याकाळी घरी आल्यानंतर आपल्या हातामध्ये आपला एक दुश्मन, तो म्हणजे आपला मोबाईल असतो. आता मोबाईल दुश्मन का बरं? दिवसभर तर मोबाईल आपला दुश्मन नाहीये, कारण त्याच्यावरती आपण काम करत असतो. ज्या वेळी आपण मोबाईल हातात घेतो आणि आपला वेळ जर आपण 5 मिनिटासाठी घेतला असेल आणि अर्धा तास आपण त्याच्यावरती घालवतो, त्यावेळी तो मोबाईल आपला दुश्मन आहे. आणि रात्रीच्या वेळी हे खूप जास्त प्रमाणामध्ये होतं, कारण रात्री घरी आल्यानंतर दिवसभर काम केलेलं असतं, कुठलीही कमिटमेंट नसते, झोपायची वेळ आपली फिक्स नसते. थोडं काय होतं ना, अर्धा तास मोबाईल एक्स्ट्रा बघितला तर या स्टेट मध्ये आपण असतो आणि त्यामुळे आपण आपला खूप वेळ त्या मोबाईलच्या पाठीमागे वेस्ट करतो. मी अजिबात असं म्हणत नाहीये की मोबाईल नाही बघितला पाहिजे, इंस्टाग्राम, युट्यूब असं नाही बघितलं पाहिजे, अजिबात नाही. पण ते कोणत्या वेळी आणि त्यामध्ये काय कंटेंट कन्झ्युम करणं ते सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तुम्ही पॉडकास्ट बघा, तुम्ही चांगले व्हिडिओज बघा, ज्यामधून तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काहीतरी चांगली करण्याची उमेद मिळेल, काहीतरी चांगल्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला तिथून प्रोत्साहन मिळेल. पण आपण काय करतो, आपण रात्री झोपायच्या तुरंत आधी आपल्या हातामध्ये फोन असतो आणि आपण फोन बघत बघतच झोपी जातो. आणि तुम्हाला माहितीये, सगळ्यात जास्त सबकॉन्शियस माइंड आपलं कधी ऍक्टिव्हेट असतं? रात्री झोपायच्या आधी थोडा वेळ आणि सकाळी उठल्यानंतर 15 ते 30 मिनिटं. आणि हाच तो टाइम आहे जो आपल्या मॅनिफेस्टेशन जर्नीला चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जाणार आहे. मग आता याच वेळेस आपण ही चूक करतो की आपण बिलकुल काहीही ठरवत नाही की आपल्याला आपल्या लाईफमध्ये काय हवंय, आपल्याला पुढच्या दिवसामध्ये काय हवंय. तर हीच ती स्टेट आहे, हीच ती वेळ आहे, रात्रीची झोपण्याच्या आधीची 15 मिनिटं ते अर्धा तास. त्यावेळी तुम्हाला तुमचं रुटीन, दुसऱ्या दिवशीचं लाईफचं जे पण काही गोल्स आहेत ते सगळे तुम्हाला सेट करणं इम्पॉर्टंट आहे, ज्यालाच मी माझ्या कोर्समध्ये टू डू लिस्टिंग म्हणून एक पॉइंट आहे तो म्हणून मी शिकवते. तर बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की कशाला करायचं ना प्लॅनिंग, आणि तसंही मी प्लॅन केलं तर ते तसं होतच नाही. 1 दिवस नाही होत, 2 दिवस नाही होत, पण तुम्ही ज्यावेळेस कंटिन्युअस त्या स्टेट ऑफ माइंड मध्ये राहाल, कंटिन्युअस त्या गोष्टी कराल, ऑटोमॅटिकली गोष्टी व्हायला लागणार आहेत, कारण ब्रेन त्या पद्धतीने ऍक्ट करायला लागणार आहे. आता करायचं काय? सिंपल आहे. पहिलं तर झोपायच्या आधी किमान अर्धा तास तुम्हाला तुमचा फोन हातात घ्यायचा नाहीये. तो फोन तुम्ही ड्रॉवर मध्ये ठेवून घ्या, बाहेर हॉलमध्ये ठेवून घ्या, पण तुम्हाला तुमचा फोन हातामध्ये बेडरूम मध्ये नकोय, कारण तोच आहे जो तुमचं मॅनिफेस्टेशन रुटीन बिघडवत आहे. तो रात्री 30 मिनिटं किंवा 15 मिनिटं झोपायच्या आधी तुम्हाला दुसऱ्या दिवशीची प्लॅनिंग करायची आहे. तुम्हाला हे डिसाईड करायचंय की मला दुसऱ्या दिवशी कोणत्या स्टेट ऑफ माइंड मध्ये राहायचंय. फॉर एक्झाम्पल, आपले काही गोल्स असतात. मला जसं की गाडी घ्यायची आहे, तर मग मी कुठल्या स्टेट ऑफ माइंड मध्ये असेल की वाव, माझ्याकडे गाडी आहे, मी शोरूम मध्ये जाऊन गाडी परचेस केली आहे, मी तिला घेऊन घरी येते, माझे आई बाबा खूप खुश आहेत, माझा नवरा, माझी मुलं खूप खुश आहेत. सो दॅट इज द स्टेट ऑफ माइंड जे आपल्याला ती गोष्ट मिळाल्यानंतर आपल्याला फील होणार आहे. म्हणजेच काय, एखादी गोष्ट आपल्याला अचीव्ह झाल्यानंतर जी स्टेट ऑफ माइंड क्रिएट होते, ती स्टेट ऑफ माइंड तुम्हाला त्या क्षणी क्रिएट करायची आहे, आदल्या दिवशी रात्री. आता दुसऱ्या दिवशी तुम्ही काय काय कामं करणार आहात, सगळी कामं तुम्हाला लिस्ट आउट करायची आहेत, तर रायटिंग लिहायची आहे. त्यानंतर सेम विथ युअर गोल्स, तुमचे येणाऱ्या 1 वर्षातले गोल जे तुम्ही सेट केले असतील, तुमच्या हेल्थ बाबतीत, मनी बाबतीत, करिअर बाबतीत, रिलेशनशिप बाबतीत, ते सगळे गोल तुम्हाला त्या टायमिंग मध्ये आफ्टर युअर टू डू लिस्टिंग ते गोल सगळे लिहायचे आहे. आणि त्यानंतर जी स्टेट ऑफ माइंड
माइंड तुम्हाला रियालिटीमध्ये मिळणार आहे, जेव्हा खरंच तुम्ही घर घेणार, गाडी घेणार, तुम्हाला पैसे मिळणार, जेवढे तुम्हाला हवे आहेत तेवढे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये असणार, तेव्हा कशी स्टेट ऑफ माइंड असणार आहे, ती स्टेट ऑफ माइंड तुम्हाला फील करायची आहे त्या क्षणी. आणि मग तुम्हाला ती सेम फीलिंग घेऊन झोपी जायचं आहे. त्याच्यानंतर बिलकुल मोबाईल हातात घ्यायचा नाही. आता ही झाली रात्रीची प्रोसिजर किंवा रात्रीचं मॅनिफेस्टेशन रूटीन. आता सकाळी आपण खूप मोठी चूक करतो आणि ती म्हणजे अलार्म लावून उठणे. मला माहितीये खूप अवघड असतं सकाळी न अलार्म लावता उठणं, पण तुम्हाला मी एक सिंपल छोटीशी ट्रिक सांगते. मे बी तुम्हाला असं वाटेल की हे पॉसिबल नाहीये किंवा असं काही होत नाही, बट ट्राय करून बघा. रात्री झोपताना जेव्हा तुम्ही टू डू लिस्टिंग आणि तुमचे गोलचं जर्नलिंग कराल, ते झाल्यानंतर तुम्हाला सेट करायचंय मनामध्ये किंवा तुमच्या उशीला हातात घेऊन सांगा की मला उद्या सकाळी 6 वाजता उठायचं आहे. तुमच्या ब्रेन पर्यंत तो सिग्नल पोहोचणं इम्पॉर्टंट आहे की उद्या सकाळी तुम्हाला 6 वाजता उठायचंय. अलार्म लावू नका, कारण अलार्म जो आहे ना तो आपल्याला आपल्या गाढ झोपेमधून पटकन उठवतो, पटकन जागृत अवस्थेमध्ये आणतो आणि ते जे ट्रान्झिशन आहे ना ते बिलकुल स्मूथ नसतं. आणि त्यामुळे अलार्म वाजल्यानंतर आणि आपण उठल्यानंतर आपल्याला पुन्हा झोपायची इच्छा होते. बट हेच ज्यावेळेस तुम्हाला नॅचरली जाग येते त्यानंतर बघा तुम्हाला परत झोपायची इच्छा होत नाही. सो दिस इज द डिफरन्स जेव्हा आपण अलार्म लावून उठतो आणि अलार्म न लावता उठतो. आता अलार्म लावून उठल्यामुळे काय होतं, एकतर आपण असाच अलार्म सेट केलेला असतो की आपल्याला उठून पळपळ करायची आहे, हे करायचंय, ते करायचंय, याव करायचंय, पण त्याचमुळे आपला ब्रेन लगेच गोंधळ सुरू करतो. आपल्याला समजत नाही की आता काय काय मी प्लॅनिंग केलं होतं, आपण ती टू डू लिस्ट बघायची सुद्धा विसरून जातो. सो मेक शुअर की रात्री झोपताना तुम्ही ठरवा की उद्या सकाळी मला 6ला उठायचंय, 5ला उठायचंय, जे पण काही तुमचं टायमिंग आहे ते ठरवा. आणि हो, जर 10ला उठत असाल तर 5ला उठणार आहे उद्यापासून असं ठरवू नका, कारण ते पॉसिबल नाहीये. कधीही ह्या स्टेप्स छोट्या छोट्या घ्यायच्या असतात. 10ला उठत असाल तर अर्धा तास आधी किंवा 15 मिनिटं आधी, 8:45ला उठेन किंवा 9:30ला उठेन. 8ला उठत असाल तर 7:30ला उठेन, मग 7:30ला 4-5 दिवस उठलात, मग 7:30 नंतर 7ला उठेन, मग पुढचे 4-5 दिवस, त्याच्यानंतर अजून अर्धा तास पाठीमागं. असं करून ते तुम्ही सकाळचं जे एक्झॅक्ट टायमिंग आहे, जे तुमचं ड्रीम टायमिंग आहे वेकअपचं, ते तुम्ही अचीव्ह करू शकता. आता उठल्यानंतर अगेन आपला सबकॉन्शियस माइंड खूप जास्त ऍक्टिव्ह असतो, कारण त्यावेळेस आपला ब्रेन जो आहे तो थेटा स्टेटमध्ये असतो आणि हा स्टेट सगळ्यात इम्पॉर्टंट मानला जातो आपल्या मॅनिफेस्टेशनसाठी. जसा रात्रीचा आहे तसाच हा सकाळचा वेळ आहे 15 मिनिटे ते 30 मिनिटं. तर मी नेहमी ही गोष्ट सांगत असते, पहिल्या 15 मिनिटांमध्ये यू हॅव टू प्रोग्राम युअर डे, यू हॅव टू प्रोग्राम युअर होल डे, की तुम्हाला आज काय काय करायचं आहे. तर तुमच्याकडे टू डू लिस्ट रेडी आहे, तुमचे गोल्स तुम्हाला माहिती आहेत. सो गोल्स घेतले, एकदा मस्त त्या गोल्सला वाचून, बघून, फिलिंग घेऊन, व्हिज्युअलायझेशन करून त्या गोलला ठेवून दिलं आणि त्यानंतर तुम्ही हातात घेतली तुमची टू डू लिस्टिंग. अगेन ज्या स्टेट ऑफ माइंड मध्ये तुम्हाला आजचा दिवस घालवायचा आहे, ती स्टेट ऑफ माइंड याच 15 मिनिटांमध्ये क्रिएट करणं इम्पॉर्टंट आहे, कारण ती स्टेट ऑफ माइंड तुम्हाला पॉझिटिव्हिटी म्हणण्यापेक्षा जे आपण NLP मध्ये शिकवलं जातं न्यूरोप्लास्टिसिटी, मी म्हणेन की ती गोष्ट आहे जी ऍक्च्युली तुमच्या ब्रेनला रिवायरिंग करणार आहे. अँड दिस इज अ व्हेरी सायंटिफिक वे टू डू दिस थिंग्स. सो तुम्हाला उठल्यानंतर या दोन्ही गोष्टी करायच्या आहेत. सेम फिलिंग मध्ये तुम्हाला तुमच्या ब्रेनला, तुमच्या मनाला घेऊन जायचं आहे आणि त्यानंतर तुमचा पूर्ण जो दिनचर्येचा भाग आहे, जे पण काही तुम्ही करता ते सगळं अगदी पॉझिटिव्ह वेनी करायचं आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही तुमचे मॅनिफेस्टेशन जर्नी खूप पॉझिटिव्ह वेनी 100% रिझल्ट्सनी पुढे घेऊन जाऊ शकता. सो व्हिडिओला समाप्त करूया. सगळ्यात इम्पॉर्टंट रात्रीचा आणि सकाळचा टाइम खूप इम्पॉर्टंट असतो, कारण त्यावेळेस आपला ब्रेन जो आहे तो थेटा स्टेटमध्ये असतो. रात्री झोपण्याच्या आधी अर्धा तास मोबाईल घ्यायचा नाही. त्या टायमिंग मध्ये तुम्हाला जर्नलिंग आणि तुमचं गोल सेटिंग आणि टू डू लिस्ट करायचं आहे. आणि सकाळी उठल्यानंतर अगेन 15 ते 20 मिनिटं तुम्हाला आपल्या पूर्ण दिवसभरामध्ये जे पण काही तुम्हाला फील करायचंय ते सगळं तुम्हाला सकाळीच फील करून ती फिलिंग ब्रेनला अनुभवायला द्यायची आहे. दिस इज हाऊ यू कॅन ऍक्च्युअली सेट युअर इव्हनिंग अँड मॉर्निंग रुटीन फॉर युअर बेस्ट मॅनिफेस्टेशन. बाकी सगळ्या गोष्टी तर तुम्ही ऑब्व्हियसली करतच असाल, कारण सगळ्यांना सक्सेसफुल लाईफ हवी असते, सगळ्यांना त्या सक्सेस पर्यंत पोहोचायचे, त्या एका दिवसापर्यंत पोहोचायचे. त्या दिवशी मी खूप आनंदात असेल, मी खूप सुखी असेल. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि असे कोणते विषय आहेत जे तुम्हाला ऐकायला आवडतील, योग असू द्यात, मॅनिफेस्टेशन असू द्या, त्या सगळ्या गोष्टी मला कमेंटमध्ये सांगा. सो मी त्या सगळ्या नवीन नवीन विषयांवरती तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येऊ शकते. थँक्यू सो मच. मॅनिफेस्ट विथ स्नेहलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.